जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुकोबा म्हणतात, जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे. आणि भक्तीचा जिव्हाळा सोडून इतर सर्व काही जाणतो, पण त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा नाही. तो मोठा पंडित जरी असला तरी तो माझ्या मनावर परिणाम करू शकत नाही. आणि कणोही माझ्या मना, हो का पंडित शहाणा. हो का आहे तो शब्द. हो का म्हणजे असेल, असेल एखादा पंडित, शहाणा असेल एखादा, परंतु त्याच्याजवळ भक्तीचा जिव्हाळा नाही, त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा नाही, तो माझ्या मनावर परिणाम करू शकतो. पहिलं लक्षण. दुसरं, नामरूपी जडले चित्त. ज्याच्या चित्तामध्ये देवाचं नाव आहे, सतत तो देवाचं नाव घेत राहतो, त्याचा दास मी अंकित. आणि कणो हे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. अरे, ज्याच्या चित्तात देवाचं नाव नाही, मोठा पंडित आहे, तो माझ्या मनावर परिणाम करू शकत नाही. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोचे शुद्ध. अनेक नोहे माझ्या मना, हो का पंडित शहाणा. विठला 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 शेवटच्या चरणामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. पहिली भक्ती आहे श्रवण, देवाचं चिंतन, वर्णन, चरित्र श्रवण करणे, श्रवणम. दुसरं नाम संकीर्तन, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम सख्यम दास्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती जो जाणतो तो शुद्ध आहे. आता पुढचं काही त्यांनी वर्णन केलं नाही. तो जाणत नाही तो कसा आहे ते काही तुकोबा बोलले नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा दिला. गाथ्यातला एक एक अभंग जीवन शिकवणारा आहे. एका अभंगाची जर संगती झाली व्यक्तीला तर त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मस्वरूप प्राप्त होऊ शकते. एवढं अभंगामध्ये सामर्थ्य. प्रत्येक वर्गाला मार्गदर्शन आहे. प्रत्येक वर्गाला तुम्ही गाथा जर असा चिकित्सकपणे वाचला, त्याचा अर्थ समजून घेतला, तर सर्व अभंग वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणार आहे. एक व्यक्ती गेला तुकोबाकडे, म्हणे तुकोबा आपल्याला गावातच मान नाही, गावात कुठं जा लोक नमस्कार करत नाही, काही मानच देत नाही. असते बऱ्याच जणांना मानाची भूक आहे का नाही. तुकोबांनी अभंग लिहिलेला, गाथा उघडा. नसावे ओशाड मग मानिती सकड. ओशाड म्हणजे रिकामे बळबळ करणार. सांगावं लागते, भाऊ जर शांत बस, पाहुणे येऊन राहिले ऐक नाही. ते गाड्या बंदच होत नाही, काही काही बटन नाहीत ना त्याला. त्याला ओशाड म्हणायचं, रिकामे बळबळ. तुकोबांनी त्याला अभंग, नसावे ओशाड मग मानिती सकड, जाय तिथे पावे मान. अरे तू जिथं जाशील तिथं मान मिळेल, फक्त शांत राहणं शिक. विठाला विठाला विठला विठला. खूप सुंदर अभंग आहे. जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. कमी बोलणारे माणसं जे बोलतात तसं घडते बरं. कोण कमी बोलणाऱ्यांचं वाक्य ते बोलतात तसं घडते, आणि रिकामे बडबड करणाऱ्याचं काही होत नाही, कारण वाणीला तप नसते. म्हणून मौन हे सुद्धा एक मोठी साधना आहे, तप असते. राहोने दिबाकी दान ज्याची त्याशी टाकी. तुका म्हणे जना साठी व्हावा वाटे खुना. तुकाबा म्हणतात, अरे तुला मान पाहिजे ना, मला तर असं होऊन दाखवा वाटते तुम्हाला, असं वागल्यानंतर मान मिळेल, पण आता मला वेळ नाही. विठाला विठाला विठला विठला. प्रत्येक वर्गाला मार्गदर्शन.
हे जे आपलं आयुष्य आहे, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरी. ब्रह्मचारी आहे ना, 20 वर्षाचं आयुष्य अभ्यासाचं, त्यानं अक्षरांची उपासना केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, है की नाही. आश्रमी विचारी षटकर्मी वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संन्यासी तो त्याग संकल्पाचा. हे मार्गदर्शन आहे ब्रह्मचार्याला. म्हणजे 20 वर्ष काय, 40 वर्ष काय, 60 वर्ष काय, 80. पण आपल्याला माहीतच नाही वानप्रस्थ कधी लागते, संन्यास कधी लागते. नुसतं चालू आहे विठाला विठाला. विठ्ठला 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 मग तुकोबरायांचा गाथा मानवाला सर्वात मोठं मार्गदर्शन आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, हात जोडून सांगतो तुम्हाला, पण तुमच्याकडे 3 ग्रंथ असले पाहिजे प्रत्येकाच्या घरी. किती? 3. पहिलं भगवद्गीता असली पाहिजे. कोणता ग्रंथ आहे का तुमच्याकडे? हात वर करा बरं, कोणाकोणाच्या घरी आहे. 1 2 3. 3 घरी आहे बा. इकडे, हा इकडे राहील. 1 2 3 4 5 जणांच्या. 5 आणि 3 8 घर आहेत. आहे विठाला विठाला. विठ्ठला आपला धर्म कोणता आहे रे पोरो? आपला धर्मग्रंथ कोणता आहे? हा, एकानं सांगितलं काय? भगवद्गीता. आपला धर्मग्रंथ भगवद्गीता आहे, लक्षात ठेवा. किती अध्याय आहेत रे त्याच्यामध्ये? पासरलं पेट्रोल द्यायचं. अध्याय माहित नाही का? हा, किती गरिबी आहे पहा. विठाला विठाला. म्हणजे धर्माच्या तत्वज्ञानाच्या बाबतीत आपण किती गरीब आहोत. गरीब शब्द का वापरला सांगू का? कारण गरीब म्हटलं की कोणालाही राग येते, म्हणून वापरला. राग आला तर थोडं अभ्यास करते. आम्ही दररोज विचारतो, सगळे फेल आहे, फक्त मिरवणुकीमध्ये डीजे आणि दारूच्या शिशा आणि कपडे फाटेपर्यंत नाचणं. अरे यांना का धर्म श्रीमंत होत असतो? धर्माचं तत्वज्ञान माहिती पाहिजे. भगवद्गीतेसारखा ग्रंथ नाही जगामध्ये. त्या काळात स्वामी विवेकानंदांनी समुद्राच्या पलीकडे शिकागो धर्म परिषदेमध्ये नेला होता आणि त्याचं तत्वज्ञान जग प्रभावित झाला ऐकून. एवढं तत्वज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये आहे. पण शोकांतिक आहे, हिंदूच्या घरामध्ये भगवद्गीता नाही. विठाला विठाला. फक्त धर्माच्या नावानं नाचणं चालू आहे. डीजे, फटाके, झेंडे, गोंधळ दांगडो, आहे का नाही. शिवाजी महाराजांच्या विषयी 2 शब्द बोलायला सांगितलं तर एका पोराला बोलतायत. आलं लक्षात? कठीण आहे. म्हणून धर्माचं तत्वज्ञान माहिती पाहिजे. काय आहे आपल्या धर्माचं तत्वज्ञान? काय आहे भगवद्गीतेमध्ये? 18 अध्याय आहेत. 18. किती अध्याय? 18. किती श्लोक आहे? एखादं उत्तर माहित असलं जोरानं नका सांगू. दुसरा प्रश्न तयार आहे माझ्याजवळ. आलं लक्षात? तुम्हाला मी फेल करतोच, कारण असे प्रश्न काढलेले आहे ना, माझं कामच आहे ते प्रश्न न उत्तर. आता पुढचा प्रश्न 700 श्लोक आहेत. 700. पुढचा प्रश्न 100 रुपयासाठी आहे. किती रुपयासाठी? विचारू का? त्या 700 श्लोकामध्ये देवाचे श्लोक किती सांगा? 700 कुठे हाणून राहिले. अंदाजे टोले नको मारू. विठाला विठाला. कोणाला माहित नाही. आता विचारले चितोड्यामध्ये आहे का माहित? कोणाला माहित नाही. का माहित नाही? वाचलीच नाही. अरे त्यांच्या वडिलांनी वाचली नाही, ते कुठं वाचतील? कोणी त्यांना सांगितलं नाही, म्हणून त्यांना माहित नाही. आता मोबाईल द्या या मुलांच्या हातामध्ये, सांगा त्याला काय करावं लागतं. तुम्हाला जे येत नाही ते करून दाखवतात. तुमच्या फोटोत मिसूर नसले तर मिसूर लावतात ते.
फेटा नसला तर फेटा घालून देतात बुवा, पांढऱ्याचा भगवा मोबाईल. कारण त्यांना ट्रेनिंग मिळाली. 10-10, 20-20 हजाराचे मोबाईल आहेत त्यांच्या. पण 25 रुपयाची भगवद्गीता नाही. ही शोकांतिका आहे. विठाला विठाला. म्हणून आता आम्ही रस्त्याने येत असताना साहेबांना सांगितलं की रोज एक अध्याय वाचायचा गाडीमध्ये. कारण त्यांनी शिबिर केलेले आहेत. त्यांनी सांगितलं मला 9वा 12वा आणि 15वा पाठ आहे त्यावेळेस केलेला आहे शिबिरामध्ये. त्याचा अर्थ सतत वाचत राहायचा, सतत. त्याचा अर्थ वाचल्यानं काय होते, सतत तशी वृत्ती तयार होते. आलं का लक्षात? तुम्ही सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला, ती आडी असते ना, आडी तर उचलून आणलेली असते भिंगोटीने. ती भिंगोटी काय करते, आल्या गेल्या परत चेक करते ती जिवंत आहे का, तिला टच करून पहा ती भिंगोटी. तर ती आडी सतत ध्यास करते त्या भिंगोटीत. आलं लक्षात? काय होते मग तिच्यापासून? तुका म्हणे आली होय भिंगोटी सागरी, होय भिंगोटी सागरी, सागरी होय भिंगोटी सागरी. तुका म्हणे आली होय भिंगोटी सागरी, भिंगोटी सागरी, होय ते रूप तिला प्राप्त होते सतत ध्यान केल्यामुळे. सतत आपण ज्याच्या संगतीमध्ये राहतो, ज्याचं चिंतन करतो, तसे आपण बन. आलं का लक्षात? घरामधलं लेकरू, तुम्ही मानसशास्त्र जर वाचलं, सायकॉलॉजी, त्या परिसरामध्ये ते चेहरे बघून, तो परिसर बघून ते तसं बनत असते. आलं लक्षात? ते ओळखू येते हे कुठल्या घरातलं का. सतत ते मानसशास्त्र, त्याला मानसशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे, तुम्ही वाचलं तर कळेल. ते सतत बघून त्याला तसं रूप, तसं नाक, तसेच डोळे. आलं लक्षात? त्याला हेरिडिटी असं म्हणतात, अनुवंशिक. सतत आपल्या धर्मग्रंथांचं आपण वाचन केलं पाहिजे. 12वा अध्याय जर तुम्ही रोज वाचला, पारायण केलं, तुम्ही भक्त बना. कारण 12वा अध्याय भक्तियोग आहे. 12वा अध्याय कोण्या ग्रंथातला? भगवद्गीता. मी कशाविषयी बोलत आहे? भगवद्गीतेविषयी बोलत आहे. 12व्या अध्यायामध्ये भक्ती सांगितलेली आहे. 20 श्लोक आहेत. जर तुम्हाला 20 श्लोकात भगवद्गीतेतली भक्ती कळली नाही, तर दुसरा ग्रंथ तुम्ही आणा, ज्ञानेश्वरी. 400 रुपयाला मिळते. किती रुपयाला? बोला बोला, किती रुपयाला? 400 रुपयाला. 425 किती झाले? 425. आणि एक गाथा आणा तुमच्याकडे, सार्थ, अर्थाची गाथा. 600 रुपयाला मिळते. 600 आणि 425 किती झाले? तुम्हाला विचार, बोला बोला, काही असं भिण्याचं काम नाही. मी काही फार मोठा दूरचा महाराज नाही. हे निरोळा इकडून असं गेलं की किती झाले? 1025. तुम्ही थांबा जरा. आता 1025 तुम्ही खर्च केले एका पगारातले. कशातले? पगारान पगार. तर किती उरले? किती उरले? 475. म्हणजे एका पगारात सर्व संपत्ती होऊन 475 रुपये उरतात. एवढं स्वस्त आहे. आणि तुम्हाला पगार त्याच्याकरताच आहे. इकडे काऊन नाही पगार? इकडे बोलून काऊन नाही सांगितलं मी ना, आणा आणा. इकडे पगार नाही. तुम्हाला त्याच्याकरता पगार आहे. तो पगार चांगल्या कामाला, सत्कर्माला खर्च करावा याच्याकरता आहे. विठाला पुढच्या वर्षी जर मी आलो योगायोगानं, तर सगळे हात वर लागतील मला. का भगवद्गीता आहे का आमच्याकडे आहे. ज्ञानेश्वरी सार्थ आणायची. कारण आपण तेवढं हुशार नाही. ओवी वाचली की अर्थ समजे, तेवढे हुशार आहे का? ओवी कळते का तुम्हाला मराठीत? कळत असेल तर एखाद्यानं सांगा मला कळते, मी सांगतो ताबडतोब ओवी. आड्यो आतुडी आडवी, मग आड्यता जेवी हरवी. सांगा काय समजलं तुम्हाला याच्यात? काय नाही समजत आपल्याला. मराठी आहे ते, पण ती मराठी माऊलींची मराठी आहे. विठाला आणि एक गाथा. 3 ग्रंथ प्रत्येकाकडे असले पाहिजे. एखादी आजीबाई म्हणेन
मी कशाला आणू, मला कुठं वाचता येते, आता काय कशाला माझे पैसे गमवू. आजीबाई, आमचे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला नाही वाचता आलंच चालेल. चुकून एखाद्या वेळेस तुमचा नातू उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला हात लावे, उघडेल तो, पाहिल, सांगेल लोकांना आमच्या आजीबाईनं आणलेलं आहे. विठाला मग प्रत्येकाकडे ग्रंथ असू द्या, वाचा. सुट्टीमध्ये, रिकाम्या वेळेत, उन्हाळ्यामध्ये, जेव्हा काम नाही तेव्हा. तुमच्या कामाच्या मध्ये अजिबात वाचू नका. कामाच्या वेळेस कोणाला वाचायला सुद्धा लावू नका. लेकरांना शाळेच्या वेळेत वाचायला लावू नका. पण सुट्टी आहे, रविवार आहे, दिवाळीची सुट्टी आहे, उन्हाळ्याच्या रिकामं खेळत आहे, अर्धा तास त्याला म्हणा वाच 5 पानं ज्ञानेश्वरीचे, वाच वाच. वाचणार नाही तो, नाही म्हणेल. त्याला 10-20 रुपयाची नोट दाखवा. फुकट कोणतं काम होत नाही. त्याला सांगा की हे नोट म्हणजे 5 पानं वाचले की देतो, 10 पानं वाचते. तुम्ही जर 20 रुपये दाखवले, तुम्हाला 5 वाचवायचे आहे ना, 10 वाचते. 10 पुरं बसलेलं तेल जर 50ची नोट दाखवली तर 5 पानं काय 10 पानं वाचतात ते. पण ते युक्तीनं वाचून घ्यावे लागतात. त्यांनी जर ज्ञानेश्वरी वाचली सुट्टीमध्ये, त्यांना ज्ञान प्राप्त होईल आणि तुम्ही ऐकले तर तुम्हाला मोक्ष मिळेल. आलं का लक्षात? 4थ्या अध्यायात ओवी आहे, एथ मोक्षशी आईता श्रवणाची माझी. नुसतं श्रवण केलं ज्ञानेश्वरीचं बसल्या जागेवर, आयता मोक्ष मिळते. विठाला आणि जर या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचली तर त्यांना ज्ञान प्राप्त होईल. जनाबाई म्हणते, एखादा मूढ असला, मूर्ख, दगडा एवढा मूर्ख असला तरी त्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान होय मूढा, ज्ञान होय मूढा, होय मूढा, ज्ञान होय मूढा. अतिमूर्ख अतिमूर्ख त्या दगडा, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी. अतिमूर्ख त्या दगडा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचा विज्ञानेश्वरी, वाचा विज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञान होईल. गाथा वाचला तर वैराग्य येईल. विठाल वैराग्य प्राप्त होईल. वैराग्य म्हणजे सर्वात सुंदर दागिना वैराग्य आहे. आपल्याला सगळे दागिने माहीत आहे, पण वैराग्य नावाचा दागिना माहीत नाही. आलं लक्षात? सर्वात सुंदर दागिना अध्यात्मातला कोणता आहे? तो वैराग्य आहे. हे उत्तर लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणाल, हे उत्तर तुम्ही कुठून काढलं? पुन्हा कीर्तनात ऐकलं का? तुम्ही किती कीर्तन थांबला, हे उत्तर नाही दिसणार तुम्हाला. हे 18व्या अध्यायामध्ये उत्तर आहे. आलं का लक्षात? 18व्या अध्यायात याची एक ओवी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केल्या पारा तोषा लागी, तोषलेणी तिये पूजे, रिझलेणी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. विठला 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 याचा अर्थ थोडक्यात सांगतो. तुम्हाला जर तो दागिना पाहिजे असेल तर या सर्वात्मक असलेल्या ईश्वराला तुमच्या वाट्याला आलेलं काम, स्वकर्म, आणि त्या स्वकर्माची माळ
आपलं काम सोडून नाही बरं. शेतकरी असेल शेती करणं, शिक्षक असेल शिकवणं, डॉक्टर असेल पेशंटची सेवा करणं, हेच कर्म. पण ते कर्म मी पांडुरंगाची सेवा समजून करतो. स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केल्या अपारा तोषा लागी. अरे अपार आनंद होतो त्या सर्वात्मक ईश्वराला. मग तो प्रसाद देतो, त्याचं नाव वैराग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. झाला म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे आणि भगवद्गीता वाचली पाहिजे. पहा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता सगळ्यांना. भगवद्गीतेच्या 700 श्लोकापैकी देवाचे श्लोक किती? कुणाला सांगता आले नाही. आता लक्षात ठेवा, तुम्हाला अवघे श्लोक सांगता येतील. इतक्या सोप्या भाषेत सांगतो की देवाचेच नाही, अवघे श्लोक तुम्हाला सांगता येईल. 700 श्लोकापैकी 4 जणांचे श्लोक आहेत. 700 श्लोक किती जणांचे ते? 700 श्लोक 4 जणांचे. पहिले कोणाचे? भगवान गोपाळ कृष्णाचे. दुसरे कोणाचे? अर्जुनाचे. तिसरे संजयाचे. आणि चौथा एक धृतराष्ट्राचा. आलं लक्षात? आता लक्षात ठेवा, देवाचे हा जीव किती योनीमध्ये फिरतो? बोला बोला, किती? 84 लक्ष योनी. 84 आकडा लक्षात राहील ना सगळ्यांच्या? 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरतो. तेवढे श्लोक अर्जुनाचे आहेत. समजलं का? अर्जुनाचे श्लोक किती? बोला बोला. 84. हा, आता 84 आकडा पक्का झाला. त्या 84 आकड्याच्या भोवती 4ही जणांचे श्लोक तुम्हाला सांगतो मी. त्या 84चे अर्धे करायचे. किती होता? 84 डिवायडेड इंटू 2 42. 42 बरोबर. म्हणजे 84चे अर्धे झाले 42. आता 84 अर्जुनाचे, तर 42 कोणाचे? 42 मधला एक धृतराष्ट्र. आणि उरले किती मग? ते कोणाचे? संजयाचे. राहतील ना लक्षात? म्हणजे 84 अर्जुनाचे, 41 संजयाचे आणि एक धृतराष्ट्राचा. समजलं? आता तिघांचे श्लोक समजले ना? आता एकाचेच राहिले. ते 84 आकडा लक्षात आहे ना? त्यातले 10 काढायचे. किती झाले? 74. किती झाले? 74. त्यात 500ची नोट टाकायची. 500ची नोट समजते? ते चोयामोया करून ठेवतो आपण. हा, 500 ते कोणाचे? भगवान गोपाळ कृष्णाचे. लक्षात राहील ना? आता मला 4ही उत्तर सोबत द्या. देवाचे श्लोक किती? 500 किती? 574. अर्जुनाचे किती? 84. व्हेरी गुड. आणि संजयाचे किती? 41. आणि धृतराष्ट्राचा किती? राहिलं ना लक्षात? आता एवढं सोपं सांगून, एवढं सोपं शिकून जर एखाद्याच्या डोक्यात राहत नसेल, त्याच्यासाठी एक उत्तर आहे का? पावसाळ्यात आभाळात आकाशात काय येतात? ढग. पावसाळ्यात काय येतात? ढग. त्या ढगाचं पहिलं अक्षर काय आहे? काय आहे? ढ. आणि ज्याच्या एवढं सोपं सांगून लक्षात राहत नाही, तो ते अक्षर आहे. मग विठ्ठला विठ्ठला. एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं. पहा, भगवद्गीता एकदम सोपी आहे. फक्त ती वाचावीला. अर्थ समजून वाचा, तुम्हाला कळेल. 12व्या अध्यायामध्ये भक्ती आहे. 13व्या अध्यायामध्ये भक्त्युत्तर ज्ञान आहे. भक्त्युत्तर ज्ञान. 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म आहे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास आहे. 5व्या अध्यायामध्ये संन्यास आहे. असं करत करत 12वी पायरी भक्तीची आहे. भक्तीचा जिव्हाळा 12व्या अध्यायामध्ये आहे. भक्तीचा जिव्हाळा तुकोबाने वर्णन केलेला आहे. कोणता जिव्हाळा? भक्तीचा जिव्हाळा. अभंगाच्या पहिल्या चरणात. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा
आणि भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा आणि कनो हे माझ्या मना हो का पंडित शाळ. तुकोबा म्हणतात जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे. तुकोबा आईचा जिव्हाळा माहिती आहे आम्हाला, वडिलांचा जिव्हाळा माहित आहे. आईच्या जिव्हाळ्याचं वर्णन अनेक अभंगामध्ये आहे. वडिलांचा जिव्हाळा सुद्धा माऊलींनी सांगितलेला आहे. पण भक्तीचा जिव्हाळा काय आहे हे का नाही. आईचा जिव्हाळा सगळ्यांना माहित आहे. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे मावले ऐशी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती आईची तळवाळाची जाती तळवाळाची जाती आईची तळवाळाची जाती तळवाळाची जाती लेकुराची हितवळ माऊलीची जिताशी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती हा कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती माऊलीची चिताईची तळवाळाची जाती आईची तळवाळाची जाती करीला भावी ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आईचं हृदय प्रेमाचं माहेर घर आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे. अरे आई, आईचं वर्णन अवघ्या संतांनी केलं, अनेक कवींनी केलं. पोटी भार वाहे, पोटामध्ये ओझं वाहते. किती कठीण काम आहे, किती जिव्हाळा आहे आईच्या जवळ. तुकोबा म्हणतात मातेची या चित्ते अवघी बालकाची व्यापते. आईचं चित्त पाहिलं तर तिच्या चित्तामध्ये तिचं लेकरू आहे. देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. स्वतःच्या देहाचा विसर जिला पडते ती माय असते. इतका जिव्हाळा आईचा आहे. वडिलांचा जिव्हाळा माऊलींनी ओवी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये. अगा आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी. आत्मजा मुलगी म्हणजे बापाचा आत्मा असतो. विठाला एखाद्या म्हाताऱ्या बाबाला जर माहीत पडलं लेकीच्या गावावरून आले तर ते खुशाली विचारतात कशी आहे आमची लेक, चांगली आहे ना. तुम्हाला फोन करायचा सांगू का तिला? नाही नाही, तिला काही सांगू नका फोन करायचा. तिला कुठं वेळ असेल का, ती कामात आहे. म्हणजे त्या लेकीने मला फोन करावा एवढी सुद्धा अपेक्षा. निरपेक्ष प्रेम लेकीवर बापाचं आहे. जिव्हाळा आहे हृदयामध्ये. पण या अभंगामध्ये तुकोबा वडिलांचा जिव्हाळा वर्णन नाही, आईचा जिव्हाळा नाहीत वर्णन करत, भक्तीचा जिव्हाळा सांगतात. का याचा विचार जर केला, वडिलांचा जिव्हाळा कमी पडते, आईचा जिव्हाळा कमी आहे. कसा कमी आहे? वडिलांचा जिव्हाळा आहे कोणाविषयी आहे? लेकीविषयी आहे. पण कोणाच्या लेकीविषयी आहे? बोला आता, कोणाच्या लेकीविषयी आहे? स्वतःच्या. जेवढा आपला जिव्हाळा आपल्या लेकीविषयी आहे तेवढा जिव्हाळा आपल्या सासऱ्याच्या लेकीविषयी आहे का? सासऱ्याची लेक ओळखत ना का तुम्ही? तुमच्या घरी आहे ना, रोज अंगण झाडते ना. तुमचं किती वर्ष झाले, तुम्ही असं पाहू राहिले का काहीच घेणं देत नाही आहे का नाही? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जेवढा स्वतःच्या लेकीविषयी जिव्हाळा आहे तेवढा जिव्हाळा सासऱ्याच्या लेकीविषयी आहे का? अजिबात नाही. विठाला म्हणजे हृदयामध्ये जिव्हाळा आहे, पण त्या जिव्हाळ्यामध्ये भेद आहे. आणि जिथे भेद असतो तिथे प्रेम नसते, नाही का? ते काही खरं नाही. म्हणून वडिलांचा जिव्हाळा मर्यादित आहे.
आईचं प्रेम आहे, पण कोणाच्या लेकरावर? स्वतःच्या लेकरावर. जेवढं स्वतःच्या लेकरावर आहे तेवढं दुसऱ्याच्या लेकरावर नाही, तेवढं लहानीच्या लेकरावर नाही. आहे का? नाही. म्हणून माऊली म्हणतात, हा सूर्य असतो ना, सूर्य तो प्रकाश देतो, पण कसा देतो? तोंड पाहुणी प्रकाशो न करी देवी चंडांशो. तोंड पाहून प्रकाश देते का? सरपंचाचा वावर आहे झकुज, उपसरपंचाच्या वावरात थोडासा डिम, सदस्याच्या वावरात अंधार. असं करते का? नाही. तुमच्या हातात दिलं 15 दिवस बटन तर आपल्या हातात जर दिलं समजा सूर्य चालू करणं बंद करणं, पुऱ्या जगात अंधार. विठाला अवघ्या वायरा तोडफोड करून टाकते, डबल दुरुस्त करायला 12 महिने. हो, इतकं कठीण काम होईल. म्हणून आपलं काम तसं आहे, तोंड पाहुणी प्रकाश. अरे आईचं प्रेम आहे, पण 2 लेकरामध्ये भेद आहे. एखादा दारुडा असला की असं म्हणते, माझी कूस का वान राहिली नाही. का? भेद आहे प्रेमामध्ये. वडिलांच्या हृदयामध्ये जिव्हाळा आहे, पण स्वतःच्या लेकीविषयी आहे, दुसऱ्याच्या लेकीविषयी तेवढा नाही. म्हणून वडिलांचा जिव्हाळा मर्यादित आहे, आईचा सुद्धा जिव्हाळा मर्यादित आहे, पण भक्तीचा जिव्हाळा अमर्याद आहे, अमर्याद. ज्यांनी उसाने मारलं त्याला सुद्धा तोच आशीर्वाद. याला म्हणतात भक्तीचा जिव्हाळा. विठाला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, 12व्या अध्यायामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. 12व्या अध्यायातला 13वा श्लोक, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच. त्याच्यावर पहिली ओवी आहे, तो सर्वभूताचे ठाई द्वेषाते नेनेची काहे आप पर नाही चैतन्या जैसे. तो भक्त असतो, त्याच्या हृदयात भक्तीचा जिव्हाळा आहे, तो सर्वांच्या विषयी सारखं प्रेम करतो, तो भक्तीचा जिव्हाळा आहे. विठाला तो सर्वभूताचे ठाई. सर्वभूत म्हणजे सर्व प्राणी. द्वेषाते नेनेचे काही, द्वेष करत नाही, त्याच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. आता या वाक्यामध्ये आपण बसतो का? तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही या वाक्यात बसता का? याच्यावरून तुम्ही समजून घ्या. समजा उद्या सकाळी तुम्ही देवपूजा करायला गेल्या आणि आज देवाला दाखवलेला नैवेद्य उद्या तुम्हाला दिसला, तो नैवेद्य घेऊन तुम्ही बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर तुम्हाला गाय दिसली, पण 4 घरं दूर आहे. किती घरं दूर आहे? 4 घरं. आणि तुमच्या समोर कुत्री येऊन उभी राहिली. आता मला सांगा, तुम्ही तो नैवेद्य त्या कुत्रीला चारणार की गायीची वाट पाहणार? हा, कशाची वाट पाहणार? गायीची. काऊन? गायीमध्ये काय आहे? देव आहे. काय आहे गायीमध्ये? देव आहे. आणि कुत्रीमध्ये काय आहे मग? बोला बोला, कुत्रीत काय भूत आहे का? आता ऐका भक्तीची व्याख्या. ज्या दिवशी तुम्हाला त्या गायीतला देव त्या कुत्रीमध्ये दिसेल, त्या दिवशी तुम्ही 12व्या अध्यायातील 13व्या श्लोकानुसार भक्तीच्या पहिल्या वर्गामध्ये पास झाले. कितव्या? पहिल्या वर्गात. विठाला आता त्या भगवद्गीतेवरून आपण आपल्या घरी येऊ. कुठे? आपल्या घरी. आपल्याला आई म्हणजे काय सांगितलेलं? आई म्हणजे कोण आहे? आई वडील काय असतात? देव असतात. आई वडील काय असतात? सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेची शरीरे लोण केले. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. हे तिन्ही प्रमाण अवघ्या लोकांच्या पाठ झाले. हातकीन पाठ. अवघ्यांनी कीर्तन ऐकू ऐकू एवढे पाठ केल्या. पण माझा प्रश्न पुढे आहे, आई वडील देव आहे, पण कोणाचे आई वडील?
आपण देव मानतो आई वडिलांना, पण कोणाच्या आई वडिलांना मानतो? तुम्ही कोणाच्या आई वडिलांना मानता देव? आपल्या. कोणाच्या? आपल्या आईला आपण काय मानतो? देव मानतो. आणि आपल्या बुवाच्या आईला काय मानतो? खरं सांगा. हा? आपली आपली आई देव आहे आणि आपल्या बुवाची आई कोण आहे मग? भूती नाही का ती? वाटते की नाही? पण कधी कधी खरं बोला, ज्या दिवशी ती आई, ती माय आणि ही माय सारखी वाटेन ना, तुम्ही साधू झाले. विठाला भगवद्गीतेचा 12वा अध्याय हे सांगते. आलं का लक्षात? फार मोठ्या मोठ्या तीर्थयात्रा, मोठे मोठे खर्च, आणि घरात मात्र आचरण शून्य. त्याला भक्ती म्हणत नाही. भक्ती आचरण घरात आहे, पहिले घरामध्ये. आलं लक्षात? भक्तीचा जिव्हाळा सर्वांवर सारखं प्रेम कसं करायचं ते शिकवतो. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाये एक वासुदेव, सर्वभूती पाये एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सोनिया टाव अहंते सर्वभूती पाहे एक वासुदेव, सोनिया टाव देला, सोनिया टाव देता, सोनिया टाव देता, एक वासुदेव, सोनिया टाव देता, सोनिया सोनिया टाव सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अरे आपली बहीण ही बहीण आहे, पण गावातल्या अवघ्या बहिणी माझ्याच बहिणी आहे. आलं का लक्षात? ही भावना म्हणजे भक्तीचा जिव्हाळा आहे. आलं लक्षात? ही दृष्टी ज्यांनी भोजने बाबांना पाहिलं, असे बरेच लोक इथं बसलेले आहेत. आपली माय ही कोण आहे? आपली मायच आहे. पण भोजने बाबांच्या माया किती होल्या? किती झाल्या? किती होत्या भोजने बाबाच्या माय? अरे एखादी लेकरूवाળી माय दिसले, ओ मेरी माँ, मुझे दूध पिला. हजारो मायाचं दूध पिणारा महात्मा. किती दृष्टी समज आली. विठाला आम्ही लहान होतो. 4-5 वर्षाचा असेल माझं वय. 85 मधला माझा जन्म आणि 89 मध्ये भोजने बाबा गेले. मला भोजने बाबांचे 2 दर्शन आठवतात. एक म्हणजे आमच्या निरोडला महादेवाची ते स्थापना पिंडीची स्थापना करण्याकरता भोजने बाबा आले, आणि तेव्हा त्यांनी 2 द्राक्ष आणि 1 माळ गळ्यात, रामकृष्ण हरी. आणि दुसरं बाबांचं जे चित्र मला आठवते, आमचा लहाना त्यावेळेस 1 वर्षाचा, आणि आपल्या आईचं दूध कोणीतरी एक दाढीवाला बाबा, एवढे मोठे पांढरे कपडे आणि दूध पिऊन राहिले त्यांनी रोडमध्ये. हे 2 दर्शन पहा. म्हणजे प्रत्यक्ष किती वैराग्य आहे की नाही. आणि ज्यांना भोजने बाबाचं दर्शन झाले ते संतांची संगती प्राप्त झालेले लोक आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला अशा संतांची संगती मिळाली. विठाला दोन द्राक्षांचा प्रसाद. 1 द्राक्ष म्हणजे दिवसभर शाळा शिकवणे, चांगली नोकरी आहे, आणि दुसरं हे द्राक्ष आहे संध्याकाळी रोज कीर्तन आहे. रोज मागच्या महिन्यात 3 दिवस खाली होते. आलं लक्षात? आता या महिन्यात 20च्या वर तारखा झाल्या. विठाला हा भोजने बाबांचा आशीर्वाद आहे, दुसरं काही नाही. संतांची संगती आहे, समदृष्टी संतांनी आपल्याला शिकवली. पण आपल्या दृष्टीमध्ये भेद आहे, तो भेद बुद्धीतला गेला पाहिजे. राष्ट्रसंतांचं एक भजन आहे, जगाचा भेद लयाला जाऊ, शांती अखंडित राहू. जगाचा भेद लयाला जाऊ, राष्ट्रसंतांचं भजन आहे. भेद जर निघून गेला
तर तुमच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला. आलं लक्षात? नाही तर तुमच्यामध्ये सर्व ज्ञान आहे पण बुद्धीमध्ये भेद आहे. हा माझा, हा माझ्या जातीचा, हा गरिबाचा, हा श्रीमंताचा, नाही का? असा जर भेद असेल तर भक्तीचा जिव्हाळा निर्माण होणार नाही. आणि भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला नाही, सर्व काही आहे, मोठे मोठे ग्रंथपाठ आहे, मोठं पांडित्य आहे, ज्ञान आहे, कला आहे, पण तुकोबा म्हणतात तो काही कामाचा नाही. अभंगाचं दुसरं चरण. अनिक नोहे माझे मन, 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 अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मन, अनिक नोहे माझे मना, 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 पंडित शहाना शहाना, हो का पंडित शहाना शहाना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, हो का पंडित शहाना, हो का पंडित शहाना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. विठोबा रखुमाई, हो बार माई विठोबा रखुमाई, विठो बार घुमाए, हो बार घुमाए, बार घुमाए, हो जय हो बार घुमाए, 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 हो जय हो बार घुमाए, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैववान आहे, नाहीतर इतर सर्व गोष्टी आहे. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. अरे भाग्य म्हणजे धन नाही, भाग्य म्हणजे संतती होणं नाही. संतती बऱ्याच लोकांना आहे, पण संततीनं त्यांचं वाटोळं केलं. बरोबर आहे ना? काही संतती अशी जन्माला आली की सगळा घराण्याचं नाव गमावून टाकलं. काय कामाची संतती? म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, हे भाग्य आहे. म्हणून ज्याच्या चित्तामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो भाग्यवान आहे. आणि कणोई माझ्या मना, होका पंडित शान. दुसरं लक्षण सांगतात या अभंगामध्ये तुकोबर आहे. नामरूपी जडले
वा वा. नामरूपी जडले नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले हो नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त आणि गण हे लोहे माझे मन आणि लोहे माझे मना त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित आणि लोहे माझे आणि लोहे माझे मना आणि लोहे माझे मना आणि लोहे माझे मना मन दोन लक्षणं आहेत साधूची अभंगामध्ये. पहिला म्हणजे हृदयातला जिव्हाळा आणि दुसऱ्यामध्ये चित्तामध्ये नाम. आपल्या चित्तामध्ये देवाचं नाव सतत असलं तर आपण साधू आहोत. नामरूपी जडली चित्त त्याचा दास मी अंकित. तुकोबा म्हणतात मी त्याचा दास होईल ज्याच्या चित्तामध्ये देवाचं नाव. आपल्या चित्तामध्ये देवाचं नाव नाही. ज्याच्या चित्तात देवाचं नाव नाही त्याच्या चित्तामध्ये चिंता राहत. आलं का लक्षात? ज्याच्या चित्तामध्ये चिंतन आहे त्याच्या चित्तामध्ये चिंता राहत नाही. चिंतन नसलं तर चिंता आहे. आलं लक्षात? आणि चिंता का कुठपर्यंत आहे? चितेपर्यंत चिंता. चिता माहिती आहे ना? चितेपर्यंत चिंता. चिंता करत करत चितेवर गेली तरी चिंतन घडलं नाही. कारण चिंतनाकरिता अगोदरचं पुण्य लागते. आलं लक्षात? जन्मोजन्मीची अशील पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. एक जण बँकेत आलं. म्हातारा माणूस होता. एकाने विड्रॉल भरला, दिला साहेबाच्या जवळ. साहेबांनी तिकडून पैसे दिले. दुसऱ्या आजोबानं पाहिलं, हा पांढरा कागद भरला की पैसे भेटतात. ते म्हणत का आम्ही दिला हा कागद? वा वा, तुम्हालाही भेटतात. द्या नाव लिहून आपलं, टाका पैसे. किती टाका ना? म्हणे 50,000 रुपये. कमी कशाला टाकता? ठीक आहे, दिला साहेबाकडे. साहेब बसेलच होते. का हो त्यांना कसे दिले? मग हे म्हणत तुमच्या खात्यात. अरे पण त्यांना कसे दे? अरे त्यांनी अगोदर बॅलन्स केले होते आजोबा. तुम्ही टाकले का कधी बँकेत? ते म्हणे टाकावं लागतात का? ते माहीत नाही का तुम्हाला? ते नाही माहीत म्हणे आम्हाला. ते त्यांनी काढले ते. अरे त्यांचेच होते ते. अगोदर बॅलन्स पाहिजे, बॅलन्स. बऱ्याच जणांना आम्ही म्हणतो म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठोबा रोखमाई. अजिबात होठ हलवत नाही. इतके असे पक्क तोंड करून बसतात. का? कारण अगोदरचं बॅलन्स नाही. विठ्ठल म्हणून देवाचं नाव घेणं हे साधूचं लक्षण आहे. पण कसं? चित्तामध्ये जडलेलं पाहिजे. 9वा अध्याय भगवद्गीतेचा. त्याच्यामध्ये अर्जुनानं देवाला विचारलं, देवा तुला सर्वात जास्त आवडणाऱ्या व्यक्तीचे लक्षणं काय आहे? कोण आवडते तुला? तेव्हा देवानं त्याचे लक्षणं सांगितली. 9वा अध्याय. 9व्या अध्यायाचं नाव आहे काय सांगू का तुम्हाला? राजविद्या राजगुह्य योग. 9वा अध्याय भगवद्गीतेचा पाहून घे जा. काय नाव आहे? बोला बोला, काय बोलले? काय? राजविद्या. म्हणा म्हणा, कोणती? राजगुह्य आणि योग. किती सोपं आहे, लक्षात ठेवा. कीर्तन होता होता विचारीन विठ्ठल विठ्ठल.
राजविद्या म्हणजे राजाची विद्या थोडी आहे राजकारणातली. काही काही जणाला तर वाटेल राजकारणातलीच आहे का, तसं नाही. सर्व विद्येमध्ये राजा असलेली विद्या. जगात अनेक विद्या आहेत. उभं झाड सुकवतात लोक, हो इतकी विद्यावान लोक आहेत. पण त्या सर्वांच्या विद्येमध्ये राजा विद्या ही अध्यात्मविद्या आहे. ती 9व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ज्याला महाभारत वाचणं होत नाही, माऊलींनी वर्णन केलं 1,00,000 श्लोकाचं महाभारत आहे, तुमच्याच्यानं वाचल्या जाणार. मग 700 श्लोक वाचा. 700 श्लोक वाचता येत नाही, मग 9वा अध्याय वाचा. विठाला विठाला. जे आगवाची महाभारते 10व्या अध्यायातली ओवी आहे. जे आगवाची महाभारते ते लाभेल श्रीकृष्ण अर्जुन वाचोक्ते. जो अभिप्राव साते शते तो एकलाची नवमी. अरे जो 700 श्लोकामध्ये अभिप्राय आहे तो एकल्या 9व्या अध्यायामध्ये आहे. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन आहे. तुम्ही अर्थ वाचा, कळेल. अर्जुनानं विचारलं, अरे देवा तू जगाचा मालक आहेस, मग तू एवढा मोठा मालक, तुला कोण आवडत? तू सगळ्यांचा आवडतायस, आलं लक्षात. पण तुझ्या आवडतं कोण आहे हे महत्वाचं आहे ना. पंतप्रधान सगळ्यांनाच आवडतात, पण पंतप्रधानांना कोण आवडतं नाही का? हा, आपण सर्वच नाव घेतो एखाद्या मोठ्या माणसाचं, पण त्या मोठ्याने आपलं नाव घ्यावं. जगाच्या मालकाने ज्याचं नाव घेतलं त्याचं लक्ष नाही. कोण आवडते सांगितलं, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता. अरे अर्जुना, माम माझं, सततम कसं सतत, कधी मध्ये म्हटलं काय? आपण देवाचं नाव घेतो, पण कधी कधी मधी. सप्ताह आला की 7 दिवस हरिपाठ, काकडा, रामकृष्ण हरी, माळ गिळ झांबलून काढ आपले. कुठं आहे तर माळ हरिपाठाचं. सप्ताह गेला, माळ गेली, हरिपाठाचं पुस्तक गेलं. काय त्याला आला चौथ केला नाही तर हरत. तुमच्या कसं काय पाठ आहे मग? हे कोणी शिकवलं का तुम्हाला? पाठ आहे, काऊन की आपलं तसं आहे ना, म्हणून पाठ आहे. विठाला 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 विठाला. परंतु संतांचे लक्षण कधी मध्ये नाही. सततम पहिला शब्द आहे पहा. सततम म्हणजे सतत. कीर्तयंतो माम माझं नाम संकीर्तन करतो, आणि तेच त्याचं दृढव्रत आहे. यतंतस्य दृढव्रता. दुसरं व्रत, दुसरं त्याला व्रत माहित नाही. मग कारण काय? दुसऱ्या गोष्टी तो जाणत नाही. तुम्हालाही सांगतो, जे तुम्हाला देवाचं नाव सांगतात ना भक्त, तेच साधू आहे. आणि देवाचं नाव सोडून इतर गोष्टी सांगतात ना, ते साधू नाही. नेनती काही टाना नामस्मरणा वाचुनी. अरे संत नामस्मरण सोडून इतर कोणतीच गोष्ट जाणत नाही. विठाला विठाला बाबांनी, भोजने बाबांनी फक्त एकच सांगितलं, राम कृष्ण हरी. आलं लक्षात? दुसरं काही सांगितलं? रामकृष्ण हरी म्हणत जा, नेहमी म्हणत जा. केव्हा केव्हा? विठ्ठल आसनी, विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी, नवी संबती. बसल्या जागेवर विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी. झोपताना अंग टाकलं, रामकृष्ण हरी. उठल्याबरोबर डोळे उघडले, रामकृष्ण हरी. आंघोळीला गेले, पहिला लोटा डोक्यावर, रामकृष्ण हरी. पहिला घास घेतला मुखामध्ये, रामकृष्ण हरी. आलं लक्षात? असं जर केलं तर
काय होईल? निळोबाचा अभंग आहे दुसऱ्या चरणामध्ये, खूप सुंदर वर्णन आहे. धन्य त्याची तया माय प्रसवली, त्याची दया माय प्रसवली, धन्य त्याची तया माय प्रसवली, धन्य त्याची दया माय प्रसवली, ज्यांची निष्ठा जडले विठ्ठल नामी, ज्यांचे चित्त जडले विठ्ठल नामे, ज्यांचे चित्त जडले विठ्ठल नाम, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता. अरे देवा, कोण आहे तो? देवानं सांगितलं जो सतत नाम संकीर्तन करतो त्याचं व्रत आहे. अरे तुला जर मी एक वेळ वैकुंठात सापडलो नाही ना, तर मला शोधायचं असेल तर त्याच्या जवळ जा. परी तयापाशी पांडवा, मी हारपला वसावा, जे नाम घोष बरवा करती माझा. अरे अर्जुना, जे माझा नामघोष करतात त्याच्याजवळ जा, तिथे मी तुला सापडेल. आलं लक्षात? देवाच्या राहण्याचं ठिकाण आहे. माझे भक्त गाती जे ते नारदामी उभा दे दे, नारदामी उभा दे दे, नारदामी उभा दे दे, नारदामी उभा दे. म्हणून सतत नाम संकीर्तन करणं हे भक्ताचं लक्षण आहे, पण ते सर्वात कठीण आहे. म्हणणं, बोलणं, गप्पा करणं सोपं आहे, सर्व काय होईल, पण सतत देवाचं नाव येत नाही. कारण चिंतन करणं मनाचं काम आहे आणि मनाचा स्वभाव अस्थिर आहे. चंचलई मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम सांगताना अर्जुन देवाला म्हणतो, अरे देवा, तू म्हणतोय मन स्थिर कर, अशक्य गोष्ट आहे. वाऱ्याला उभं करणं तसं मनाला स्थिर करणं, आणि स्थिर झालेलं मन नामस्मरण करते. अस्थिर मन काही कामाचं नाही. ते आता इथं, मग कुठं? ते भरकट आहे. मन चंचल जापळ, येता जाता न लगे वेळ, जाता न लगे वेळ, येता जाता न लगे वेळ, मन चंचल जापळ, येता जाता न लगे वेळ, येता जाता येता जाता न लगे वेळ. 6व्या अध्यायात 35व्या श्लोकावर त्याच्यावर इलाज सांगितलेला आहे देवानं. माऊलींनी अनेक उभ्या आहेत. असंशय महाभाव मनो दुर्निग्रह चलम, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्य न च गुह्यते. अभ्यासानं आणि वैराग्यानं त्या मनाला शांत करता येते. आणि एकदा का मन शांत झालं, ते सतत नाम संकीर्तन करत. आलं लक्षात? पण सर्वात कठीण आहे मनाला शांत करणं. एरवी राहाटा वया थोडे त्रैलोक के या, तिन्ही लोक कमी पडतात या मनाला. तुम्ही इथं बसेलाय, ते कुठून कुठून हिंडून आणते तुम्हाला. एका जागेवर बसलेला व्यक्ती, तिन्ही लोक कमी पडतात. एवढा प्रवासाचा वेग आहे मनाचा. जगात सर्वात वेगवान वस्तू कोणती? जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. कोणती आहे सर्वात वेगवान वस्तू? मन आहे. विठाला विठाला. सूर्याच्या किरणाचा जो वेग आहे तो 2 नंबरला आहे, सर्वात वेगवान. पण त्याच्यापेक्षा 1 नंबरला मन आहे. आलं लक्षात? इतकं मन चंचल आहे. म्हणून शांती पाहिजे. चित्तामध्ये शांती असली तर नामस्मरण. शांती नसेल तिथं काही नाही. आलं? शांतीचे वसते कुंटे काळगती, तिची देवाचे दर्शन जेने राहे समाधान. शांतीची वस्ती ज्या ठिकाणी झाली तिथंच देवाचं दर्शन झालं. मान अपमान गोवे अवघे कुंडोनी ठेवावे,
तिची देवाचे दर्शन जेने राहे समाधान तिची देवाचे दर्शन चित्तामध्ये शांती आली स्थिरता आली स्थिरता घर रिघाली जयाचे घर रिघणे स्थिरतेनं त्याचं घर रिघलं तेथे नामचिंतन होईल विठाला 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 पण सतत देवाचं नाव घ्यायचं नामरूपी जडले चित्त त्याचा दास मे अंकित अनेक नोहे माझ्या मना हो का पंडित शहाणा विठाला 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 सतत देवाचं नाव घेणं शक्य नाही सतत त्याला सवय लावा लागते सतत एखादी गोष्ट करायची असली ती सवय लावावं लागते आलं लक्षात कारण नित्य नियम असल्याशिवाय तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त तप केल्याशिवाय देव मिळणार नाही आलं लक्षात नित्य नियमाला किंमत आहे जे हरिपाठ म्हणतात नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया नित्य मनाने तो पाणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया देवाचं नाव घ्यायचं तर नित्य नियमानं घ्यायचं युक्त्या आहेत त्याच्याकरता शक्तीनं काम जमत नाही मग युक्तीनं केलं पाहिजे बरेच लोक जुन्या काळामध्ये मुलांचे नावं देवाचं नाव ठेवायचे मोठ्याचं नाव काशीराम मंदव्याचं श्रीराम लहान्याचं शालिकराम म्हणजे कोणाचंही नाव आलं मरताना तर शेवटी काय ना राम याला काय म्हणत युक्ती आता काहीच्या काही नावं ठेवले ते आले मरताना तोंडात तरी काही फायदा नाही का म्हणून देवाच्या नावा सतत देवाचं नाव तोंडामध्ये आलं पाहिजे हे युक्त्या आहेत युक्त्या सततम कीर्तयंतो माम नित्य नियमानं देवाचं नाव रोज झोपताना देवाचं नाव आलं पाहिजे रोज उठताना देवाचं नाव आलं पाहिजे रोज आंघोळ करताना देवाचं नाव आलं पाहिजे मुखामध्ये रोज जर आंघोळ करताना देवाचं नाव आलं रोज काय फायदा होईल सांगू तुम्हाला शेवटच्या आंघोळीच्या वेळेस तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे कारण काय तुमचा नियम आहे तो आणि शेवटची आंघोळ तुम्हाला माहित आहे जे आपण तुम्ही करता का शेवटची आंघोळ आपल्याला करता येते काय लोक घालतात आपल्याला शेवटची आंघोळ पाहत जा ते गल्लीवर करतात असं पाणी टाकतात आहे की नाही त्याला म्हणतात शेवटची आंघोळ पण दररोज आंघोळ केलेला मनुष्य त्याचा नित्य नियम आहे शेवटच्या आंघोळीच्या वेळेस त्याचा आत्मा नामचिंतन करेल आणि काय होईल अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव आलं तर तुका म्हणे सुखा पार नाही 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 ऐत काळीजाच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही 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 अंतकाळाच्या वेळेला देवाचं नाव आलं त्याच्या एवढा सुखी कोणी नाही कारण 8व्या अध्यायामध्ये सांगितलं अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग 2 रोड सांगेला 2 रोड
कशाचे रोड सांगितले दोन? एक मुंबईला जाण्याचा आणि एक पुण्याला जाण्याचा आहे ना. मरणाचे दोन रोड सांगितले आहेत 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये. ज्या गावातल्या लोकांना मरावं लागते त्यांनी 8वा अध्याय वाचला पाहिजे, आणि ज्या गावात तिकीट फाटत नाही त्यांना वाचायची गरज नाही. विठाला विठाला. पण मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, 8वा अध्याय वाचल्याशिवाय मरायचं नाही. कारण कसं मरायचं हे त्या अध्यायात सांगितलेलं आहे, 8व्या अध्यायामध्ये. आलं लक्षात? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्या कलेवरम. अरे अंतकाळाच्या वेळेला माझं स्मरण कर, पण अंतकाळाच्या वेळेला कुणाकडून स्मरण होईल? आलत्या भलत्याकडून होईल काय? ज्यानं आयुष्यभर केलं त्याच्याकडूनच होईल. एखादा मुलगा म्हणेल पाहून घेईन मी पेपरच्या दिवशी, आजपासून माझ्या भोवती घरानं लावू नका. जमेल का तसं? पेपरच्या दिवशी मी पाहिन, मग पेपरला वेळ आहे अजून, जमेल का? नाही. अरे वर्षभर क्लास करावा लागतो, ट्युशन करावं लागते, वयाच्या वया भरतात, मग जमते त्या 3 घंट्यामध्ये. तसं आहे हे पण. आयुष्य घालवावं लागते या परमार्थामध्ये, सतत सतत देव करावा लागतो, मग येतो तो अंतकाळाच्या वेळेला. आलं लक्षात? तसा नाही आहे. तसा इतका सोपी आहे का तो यायला? दुसरेच स्वप्न पडतात, मग दुसरंच बकला होतात. विठाला विठाला. 4 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत 13व्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये. पाहून घे जा. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. जन्माचं दुःख, मरणाचं दुःख, जरा अवस्थेचं दुःख, आणि जन्म मृत्यू जरा व्याधी रोगाचं दुःख. जरा अवस्था म्हणजे ते खाटेवर पडलेली अवस्था, तिला जरा अवस्था म्हणतात. त्या अवस्था ज्यांना आयुष्यात परमार्थ केला नाही त्याला प्राप्त होते, जरा अवस्था. सर्वजण वाट पाहतात कशाची? आलं लक्षात? पण देव सुद्धा त्यांना विसरतो. तोंडावर बोलतात, अरे बा तरुण तरुण मागचे पुढे चालले, पण आमच्या बुड्याला देवच भुलला. हे की नाही? तुकोबांनी तर गाथ्यात लिहिलेलं आहे. शेजारी म्हणते मरेना कामेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. म्हातारपणी थेटे पडसे कोकला, हात कपाळाला लावून बैसे. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, नाक श्लेष्मपुरी गळतसे. याचं 3रं चरण आहे ते. शेजारे म्हणते मरेना कामेला, आणिला कंटाळा येणे आम्हा. म्हणून सतत देवाचं नाव घेतलं पाहिजे. विठाला विठाला. पण देवाचं नाव काही सतत येत नाही. मन चंचल आहे, इतर गोष्टी होतील. मग या चंचल मनाला युक्तीने आवरावं लागते, युक्तीने देवाच्या चरणाजवळ लीन करावं लागते. 6व्या अध्यायामध्ये युक्ती सांगितलेल्या आहेत. युक्तीनं आहार घ्यावा लागतो. बऱ्याच जणांना आहाराची युक्ती नाही, मग डॉक्टर आता डाएट प्लॅन द्यायला लागले. सकाळी हे खा, मुरमुरेच खायला लावतात काही जणांना. मुरमुरे खा का? त्यांना खाण्याचं ज्ञान नाही म्हणून. पण त्यांनी भगवद्गीता वाचली नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, गाथा वाचल्या नाही. युक्ताहार विहार तुकोबाचा अभंग आहे. युक्ताहार विहार निम इंद्रियाशी सार, हे नसावी वासर, नसावी वासर, निद्रा बहुभाषण. युक्ताहार विहार, निम इंद्रियाशी सार, नसावी वासर, निद्रा बहुभाषण. आहार जरी घेजे, ओवी आहे का? आहार जरी घेजे
तरे युक्तीचे नि मापे मविजे, युक्तीच्या मापानं मोजून खाल्लं पाहिजे. समजलं का? क्रिया जात आचरिजे तेची स्थिती. मग डॉक्टरला सांगायचं काम पडत नाही. आता इथं माता माऊल्या बसलेल्या आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल आपली संतती किंवा आपल्या घरातले व्यक्ती सात्विक बनले पाहिजे, तर सत्वगुणी आहार कसा बनवायचा 17व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकामध्ये आहे. कोणता आहार? सत्वगुणी. माहित आहे का तुम्हाला? अजून सात्विक आहार माहित आहे का? नुसतं पोळ्यास टाकणं चालू आहे, चालू भाजीला फोडणी देणं. आलं का लक्षात? काही माहिती नाही. विठाला जगाच्या मालकाचे उपकार आहे. त्यांना अवघत ज्ञान दिलेलं आहे त्या 700 श्लोकात. 1,00,000 श्लोकाचं महाभारत 700 श्लोकात सांगेल. आपल्याला वेळच नाही. 8व्या श्लोकात सात्विक आहार, 9व्या श्लोकात राजसी आहार आणि 10व्या श्लोकात तामसी आहार. तुम्ही आता पाहिजे रिकामपण झालं की भगवद्गीता उघडून तुम्ही लेकरांना आजपर्यंत तामसी चारलं का राजसी चारलं का सात्विक? आलं लक्षात? आणि विस्तृत वर्णन. आहार जरी घेईजे युक्तीचे नि मापे मवेजे. अरे युक्तीच्या मापानं मोजलं पाहिजे. ते का तागड्यानं मोजून खावं लागते का? विठाला म्हणून ह्या सर्व युक्ती वापरून मनाला स्थिर करता येते. आहार चांगला असला मन स्थिर राहते. विहार चांगला पाहिजे. विहार म्हणजे संगती, फिरणं. वाईटाची संगती असली तर मन भरकटते. वाईट लोकांच्या संगतीमध्ये वाईट संस्कार होतात. म्हणून सत्संगेनं परमप्राप्य युक्तीनं. काही जण माळ ठेवायचे, माळ ठेवतात. माळ जिथं झोपाय गळ्यामध्ये चांगली जपमाळ. ते डेकोरेशनची माळ नाही, हे अशीच जप्याची माळ पाहिजे. असे मनी सटकले पाहिजे अशी. नाही तर ते 5 पदराचे कुठे जपता येते का? ते आता बरं आहे लेकरं घालतात, मग बरं आहे, चांगला आहे म्हणावं लागते. झाले चांगला घालली पा नवय माळ घातली आहे की. पण माळ कशी पाहिजे? जेव्हा आपल्याला वेळ आहे तेव्हा त्याशी जपता आली पाहिजे माळ. आणि लहान लेकरांच्या गळ्यात तर लवकर माळ टाकली पाहिजे, लवकर. नाही तर मग पुढे ते ऐकत नाही. एक जण म्हणे बुवा आमच्या गळ्याला सांगा माळ टाकायची. आम्ही म्हटलं आता त्याच्या घरी जेवण केलं, मग तेवढं काम करावंच लागते. तो त्यांचा गडी म्हणे देव आडवा आला तर नाही टाकत म्हणे महाराज, घ्या देव. आता म्हटलं देव तुझे काले आडवा त्याला का तूच दिसला जगामध्ये? अरे त्याला जगाचा कारभार. पण काय नाही. मग मी त्या आमच्या मामांना म्हटलं बुवा मामा तुम्ही वेळ गमावली. जेव्हा तुमच्या हातामध्ये होतं ना तेव्हा टाकायचं. आता ऐकते का तू? आता मोठी डांग झाली, हे डांग मुडीन पण वाकणार नाही. लहानपणीच या लहान लेकरांच्या गळ्यामध्ये माळा टाकून घ्या. त्या लहान लहान मुली तेव्हाच. काही महाग नाही. 16,000 रुपये ग्रॅम आहेत का त्या माळा? काय ग्रॅम आहे माळ? हा काही नाही 50-60 रुपये. 16,000 रुपये ग्रॅम. तिथं गर्दी करतात सोनं घ्यायला. पण तुळशीची माळ मुलांच्या गळ्यात टाकत नाही. मग वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप. वेळ निघून गेली की काही खरं नाही. एक मोठा माणूस आमच्या भेटीला आला. म्हणे भाऊ काही इलाज आहे का? कोणाले? पोराले दारू आहे ना. आम्ही फोन लावला. 1,00,000 रुपये 1,25,00,000 रुपये कॅप्सूलचा खर्च. मग ते त्यांनी सांगितलं त्यांना 1,25,00,000. ते म्हणे आमचे 1,25,00,000 तर 1 महिना टिकले नाही. 1,25,00,000 खर्च केला, 1 महिन्यात क्वार्टर फोडली गड्यानं. दुसरं सांगा दुसरं. मग दुसरं काय? दुसऱ्या जणाला फोन लावला. त्यानं सांगितलं नाकात थेंब टाकून भेटते बा 12,000चा थेंब नाशिकला. मग तो थेंब तर 15 दिवस बी टिकला नाही म्हणे. आता तिसरं काय? म्हटलं तिसरं नाही आमचं. आता तिसरं हेच आहे की तुम्ही वेळ गमावली, आता तुम्हाला गच्च्या खाव्या लागतील. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी झोपतो तिथे जपमाळ चांगली जाडी, जेणेकरून ती माळ हातात आली नाम येईल मुखात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. सतत देवाचं नाव घ्यायचं, सतत. एकदा सवय लावली ना की झालं काम. सवय लावा. तुकोबांनी स्वतःला सवय लावली.
स्वतःच विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि एक दिवस तुकोबाला भेटण्याकरता बाहेरगावून व्यक्ती आली. आता जुना काळ, पैदल गावाच्या का हो तुकाराम महाराजचं घर कुठं आहे? ते म्हणे इकडे दूर आहे. पण तुम्हाला तुकाराम महाराजांना भेटायचं? हो, आता इकडे इंद्रायणीच्या काठावर गेले. जा. जुने लोक गेले ते तुकोबांना पाहायला. तिकडून येताना ते नदीकडे जायला तिकडे विठ्ठल 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 असा आवाज आहे. तिकडून आल्यानंतर विचारलं त्यांनी, तुकोबा तुम्ही बहिर दिशेला गेले आणि अशा ठिकाणी देवाचं नाव घेता, चांगलं नाही ते. तुकोबा म्हटले काय करू आता, हे वाणी मला आता आवरत नाही. मोजमाची झाली अनावर वाचा, अनावर वाचा, छंदया नामाचा, छंदया नामाचा घेतला से. समत झाली अनवर वाचा, अनवर वाचा, दया नामाचा अनावर झाली वाचा, त्याच्यामुळे आता ती आवरत नाही. का? त्या वाणीला सवय लावली. म्हणून सर्वांनी देवाच्या नावाची सवय लावा. आजपासून संध्याकाळी झोपताना रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय झोपायचं नाही. उठल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणायचं. आंघोळ करताना रामकृष्ण हरी, जेवताना रामकृष्ण. आणि जर हे हुकलं तर शिक्षा करायची. उद्या जर एखाद्याला याच्यातले एखाद्या वेळेस आठवण राहिली नाही तर शिक्षा करायची. आपलं चुकलं ना, मग आपण आपल्याला काय करायची? शिक्षा करायची. काय शिक्षा करायची सांगू का? एक ठेवून द्यायची सनकणी. कोणाच्या? ज्याचं चुकलं त्याच्या. फक्त कोणाच्या देखता नाही. आपल्याला आपल्याला स्वतःलाच मारतो, पागल झाला काय? आलं लक्षात? मग स्वतः सवय लावा. शक्तीनं नाही जमणार या मनाला, युक्तीनं. कारण बऱ्याच गोष्टी शक्तीने जमत नाही. एक दृष्टांत सांगतो. एक नातू होता. नातू त्याला कुल्फी पाहिजे होती. उन्हाळा लागला आणि त्याला कुल्फीची आठवण आली. त्यानं पदर पकडला आईचा सकाळीच, आणि आई मला कुल्फी पाहिजे, कांडी पाहिजे म्हणे. ते आई सकाळी कामाची धूम, सकाळच्या वेळेला हा काही पदर सोडायचा नाही. आणि तिला माहीत होतं अजून उन्हाळा सुरुवातच झाली, आपल्या गावात काही त्या कांड्या दुकानदारांनी कुल्फ्या आणलेल्या नाही. रडायला लागला, गलबला करायला लागला. आजीबाई आली. आजीबाई म्हणे काय झालं, काय पाहिजे ह्याला? याला कुल्फी पाहिजे. मग एवढी का लाख रुपयाची आहे का? एवढा सोन्याचा तोळा रडू राहिला, चल मी आणतो. ते सुनबाई म्हणे अजून आल्या नाही. अरे बघायला काय हरकत, जाय म्हणे घेऊन, जा घेऊन याला, त्या डब्यातले पैसे घ्या जा म्हणे. आजीबाई मोठी गेली, सर्व गावात फिरून आली. 5-6 दुकानं होते खेडगाव. शेवटचं दुकान सरलं पण कुल्फी काही मिळाली. पण जसं शेवटचं दुकान संपलं तसं या गड्यानं बारीक बारीक दगड उचलली. कोणाला मारायले? आजीले. आजी म्हणे तू मला कुल्फी दे, नाही तर मी तुला दगड. आजीला दगड मारायला लागला. आजीला राग आला. आजीनं कान पकडला, 2 ठेवून दिले आणि घरी आणून दिलं. म्हणे पा याला घेऊन सगळं गाव फिरले, मला दगड मारायला लागला. त्याच्या आईला सुद्धा राग आला. तिने सुद्धा 2 लावल्या. लाल बुंद होऊन पायरीवर बसला, रडत होता, बोंबलत होता. आजोबा आले बाहेरून. आजोबाने पाहिलं हे रूप काय एवढं लाल झालं. आजोबाचं नातवावर खूप प्रेम. 3ऱ्या पिढीवर. काय झालं? कोण मारलं? म्हणे आजीनं. आता आबा आजीच्या अंगावर झाले भांडणं चालू. कशा करता मारलं? एवढा माझा नातू सांग. अरे काय चांगला म्हणे, एका कुल्फीसाठी सगळं गाव फिरली, शेवटी मला दगड मारायला लागला. काय चांगला? तुम्हीच बघा म्हणे तुमचं नाव. ते आजोबा होते, हुशार होते, जुने शिकलेले. ते म्हटले एवढं गाव कशाला फिरावं लागते कुल्फी करता? मग तुला किती कुल्फ्या पाहिजे बाबू? म्हणे ये 5 देतो का? चल आपल्यासोबत. कुठं? हॉलमध्ये. आता हॉलमध्ये थोडी कुल्फ्या आहेत. तो म्हणे आबा हॉलमध्ये काय? अरे माझ्याकडे, माझ्यासोबत चल. हॉलमध्ये नेलं. लँडलाईन फोन होता, जुने श्रीमंत मान. उचलला फोन, कानाला लावला, बटणं दाबले, फोन लावला. कोणाला? कंपनीच्या बाईला. फोन लागतो ना. फोनवर सांगितलं, ए कुल्फीवाल्या 5 कुल्फ्या आणून द्यायच्या. किती? जसं फोन ऐकला तसा नातू चुप. फोनमध्येच, उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत 5 कुल्फ्या घेऊन आमच्या घरी यायचं
आम्ही काही रिकामे नाही तुझ्या दुकानात यायला. 9 वाजता आला तर कुल्प्या घेऊ पण पैसे देणार नाही. बापरे, आबाची डेअरिंग. नातू ऐकतच राहील. किती आपल्या आबा चांगल्या. धोतर रस्ता पकडलं त्यानं आबाच, सोडलंच नाही. दुपारचं जेवण आबाच्या सोबत, संध्याकाळचा हरिपाठ आबाच्या सोबत, मंदिरात आबाच्या सोबत, संध्याकाळी जेवला आजोबासोबत, झोपला सुद्धा. सकाळी उठला, गेला बोलून. समजलं का? गोष्ट समजली का नाही तुम्हाला? याला म्हणतात युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज